चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीत झालेल्या चोरीचा गुन्हा अवघ्या 3 तासात चाळीसगाव रोड पोलिसांनी उघडकीस आणलाय। यामध्ये 46,500 रुपये रोख रक्कम, 5,000 रुपये किमतीचा मोबाईल व 100 रुपये किमतीचे चांबड्याचे पाकिट असा एकूण 51,600 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत चोरट्याला बेड्या ठोकण्यात आल्या। चाळीसगाव रोड पोलिसांच्या या जलद कामगिरीचं वरिष्ठांनी देखील कौतुक केलंय। सदरच्या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील पाथरवट करत आहेत। जावेद अब्दुल रहमान खान वय 29 राहणार मिसबाह मस्जिद जवळ अंबिकानगर जुना वडजाई रोड धुळे या आरोपीला ताब्यात घेत गजाआड करण्यात आले। त्याला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। संबंधित चोरट्यानं अजून कुठे चोरीचे गुन्हे केले आहेत का याचा तपास चाळीसगाव रोड पोलिसांकडून केला जातोय। जय हिंद। मी API बोरसे, चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन। माननीय पोलीस अधीक्षक श्री श्रीकांतजी दिवरे साहेब यांनी आम्हाला वेळोवेळी आदेशित केले होते की पोस्टे हद्दीत जे पण गुन्हे घडत आहेत मालाविरुद्धचे त्यांचा तात्काळ शोध घेऊन त्यातील आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर लगेच दाखल गुन्हे उघडकीस आणावेत याबाबत वेळोवेळी आदेश दिले होते। त्या अनुषंगाने माझ्या तपास पथकाला सूचना देत होतो की गुन्हे लवकरात लवकर उघडकीस आणावेत। त्या अनुषंगाने आमचं तपास पथक चांगलं काम करत आहे। दिनांक 26/2/2025 रोजीच्या रात्री इथे आमच्या हद्दीतील विकास बन्सीलाल पाटील यांचे जे दुकान होतं ते दुकान फोडून त्यांच्या दुकानातून 50,000 रुपये रोख रक्कम, त्यासोबत 5,000 रुपयाचा एक मोटोरोला कंपनीचा मोबाईल आणि एक त्यांचं वापरतं पाकिट होतं। असा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने मागचा दरवाजा तोडून चोरून नेलेलं होतं। त्या अनुषंगाने तात्काळ तपास पथकाला मी आदेशित केलं। आम्ही लागलीच तपास पथक कामाला लागून त्यांनी एकदम गोपनीय माहिती काढली, तांत्रिक विश्लेषण केलं, CCTV फुटेजच्या माध्यमातून आरोपीची ओळख पटवली। खात्यातल्या माहिती मिळाली आम्हाला गोपनीय की त्या जावेद अब्दुल रहमान खान या चोरट्यानेच सदरची चोरी केली आहे। त्या अनुषंगाने आम्ही लागलीच त्याचा शोध सुरू केला। त्याची माहिती मिळाली कुठे आहे तो, त्याबाबत सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आलं। मान्य न्यायालयास हजर केलं असता त्याचे 3 दिवस PC मिळालेले आहेत आणि त्याच्याकडून दाखल गुन्ह्यातील एकूण 46,500 रुपयाचा रोख रक्कम, 5,000 रुपयाचा एक मोबाईल आणि 100 रुपयाचं एक चांबड्याचं पाकिट, त्यात फिर्यादीचा आधार कार्ड असा मुद्देमाल आम्हाला मिळून आलेला आहे। दाखल गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार पाथरवट हे करीत आहेत। सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीसगाव रोड पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे यांच्या नेतृत्वामध्ये पोलीस कॉन्स्टेबल शोएब बेग, पोलीस कॉन्स्टेबल आतिक शेख, सिराज खाटीक, सचिन पाटील, विनोद पाठक, मनोज भांबरे आदींच्या पथकाने केली आहे। ब्युरो रिपोर्ट, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।